एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। 3 महिन्यात निर्णय द्यावा असं कोर्टानं म्हटलं होतं, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। याचिकांबद्दल विधानसभा अध्यक्षांचा वेळ काढूपणा सुरू आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। जुलै सप्टेंबरमध्ये याचिका दाखल केल्या होत्या, पण याचिकाकर्त्यांना वेळेत नोटीस पाठवल्या नव्हत्या असंही सिब्बल म्हणाले। ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद सुरू केला। राहुल, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। कपिल सिब्बल यांनी वेळ काढूपणा सुरू आहे, वारंवार अध्यक्षांकडून वेळ काढूपणा करण्यात येतोय असं म्हणण्यात आलंय। आगामीपासून अध्यक्षांनी काहीच केलं नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हणलंय। 3 महिन्यात निर्णय द्यावा असंही कोर्टानं म्हणलंय। याचिकांबद्दल विधानसभा अध्यक्षांचा वेळ काढूपणा असंही यावेळी सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। याचिकाकर्त्यांना वेळेत नोटीस पाठवल्या नव्हत्या असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय। ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। तर दुसरीकडे तुषार मेहतांनी कोर्टाकडे वेळ मागितलेला आहे। वेळाभावी वेळापत्रक बदलू शकलो नाही असं मेहता म्हणाले। तर आता विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आली, वेळापत्रक न दिल्यामुळे कोर्टानं निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। काही याचिका आता दाखल झाल्या असं मेहतांकडून सांगण्यात आलंय। तर एकट्या शिवसेनेच्या 34 याचिका अशी माहिती देण्यात आली, त्यामुळे अध्यक्षांना वेळ लागेल असं मेहतांनी युक्तिवाद केलेला आहे। तर तुषार मेहता त्यासोबत सिब्बल यांचा काय युक्तिवाद सुरू आहे आपण पाहत आहोत। 11 मे पासून अध्यक्षांनी काहीच केलेलं नाही असं कोर्टाने सुनावलेलं आहे। 3 महिन्यात निर्णय द्यावा असं कोर्टाने म्हटलं होतं, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। तर याचिकांबद्दल विधानसभा अध्यक्षांचा वेळ काढूपणा असाही युक्तिवाद यावेळी सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार अपात्रते सुनावणी संदर्भात जी सुनावणी होती आहे त्यात आपण हे युक्तिवाद दोन्ही गटाचे पाहत आहोत। एकीकडे मेहतांनी वेळ वाढवून मागितला आहे, तर दुसरीकडे अध्यक्षांकडून वेळ काढूपणा सुरू असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे। तर आमदार अपात्रते संदर्भात ही अपडेट आपल्याकडे। तर सुप्रीम कोर्टाने एकीकडे वेळ काढूपणा राहुल नार्वेकरांकडून होत असल्याचा सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि दुसरीकडे मेहतांनी मात्र वेळ मागितलेला आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात, आपले स्पेशल विशेष प्रतिनिधी राहुल जोरे आपल्यासोबत जोडले गेले आहे। राहुल, तुषार मेहता जे की विधानसभा अध्यक्षांची या ठिकाणी बाजू मांडताना दिसत आहेत। एकंदरीत बघितलं तर शिवसेनेच्या बाजूनं 1-2 नाही तर तब्बल 34 याचिका या सुनावणीसाठी आपल्या समोर आहेत आणि त्यामुळं या संदर्भातलं वेळापत्रक करणं असेल किंवा संबंधित सुनावणी असेल याला अजून काहीसा वेळ लागणार। याच निमित्तानं कोर्टाकडे, सुप्रीम कोर्टाकडे अजून एकदा वेळापत्रक देण्यासाठी वेळ मागवून घेण्यात आलेली आहे। मात्र याबद्दल अजून निर्णय जो आहे तो झालेला नाही। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर वेळ काढूपणा विरुद्ध लागणारा वेळ अशा पद्धतीचा एकंदरीत ही सुनावणी आहे ती पाहायला मिळते। एकीकडे कपिल सिब्बल जे की ठाकरे गटाची बाजू मांडतात आणि त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते की विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक यामधून फक्त आणि फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाणीवपूर्वक सुनावणीला टाळाटाळ करणं, वेळ वाढवून घेणं, मुदतपूर्व सूचना देणं, अशा पद्धतीनं जे गोंधळ होते आणि त्याचमुळं केवळ आणि केवळ या सगळ्या गोष्टीला 5 महिने उलटून गेल्यानंतर कुठल्याही निर्णय प्रक्रियेपर्यंत हे सभागृह जे आहे ते पोहोचलेलं नाही। अशाच वेळी 1-2 नाही तर तब्बल 34 याचिका असताना अशा पद्धतीनं वेळ लागणारच, अशा पद्धतीचं समर्थन जे आहे ते वारंवार विधानसभा अध्यक्षांकडून आणि त्यांच्या वकिलांकडून केलं जाते आणि त्यामुळं वेळेअभावी वेळापत्रक जे आहे ते सादर करू शकलो नाही। वेळापत्रक देण्यासाठी आपल्याला काहीसा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी देखील त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे। एकंदरीत जर बघितलं तर ज्यावेळी या सगळ्या गोष्टींबद्दल सुनावणी झाली, चर्चा झाली आणि तक्रार देखील झाली, मात्र तरी देखील विधानसभा अध्यक्ष मात्र 2 पावलंही माघार घ्यायला तयार नाहीत। विधानसभा अध्यक्षांचे निर्णय किंवा त्यांचा अधिकार जे आहेत ते सार्वभौम आहेत आणि विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येणारे निर्णयामध्ये कोर्टाने देखील हस्तक्षेप करू नये असं वारंवार
कुठे ना कुठे याबद्दल त्यांच्याकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काय करते हे बघावं लागेल, कारण आपण बघितलं की घटनापीठाकडे अद्याप विषय गेला नाही. 5 खंडपीठाकडे ही सगळी सुनावणी सुरू आहे आणि हाच जो मुद्दा आहे फक्त शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे यांनाच नाही तर राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध शरद पवार यांना देखील हाच केस ऑफ लॉ नंतर लागू पडू शकतो. त्यामुळं आता मात्र सुप्रीम कोर्टाकडे मोठी अडचण जी आहे, अर्थातच यावेळी जो ते निर्णय देतील, यावेळी जी सुनावणी ते करतील, अशाच काहीशा पद्धतीनं येत्या सुनावणीत म्हणजेच हाच पॅरामीटर, हीच सगळी समीकरणं जी आहेत ती राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध शरद पवार या निर्णयाला देखील लागणार आहेत. त्यामुळं आता निर्णय देणं खूप गरजेचं, तितकंच महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ मर्यादित निर्णयाची घोषणा करणं हे तितकंच गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की 5 राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत, लोकसभा निवडणुकांचं पडगम वाजलेलं आहे आणि त्या देखील कधी जाहीर होऊ शकतात आणि अशा टप्प्यावर दोन्ही पक्ष ठाकरे विरुद्ध शिंदे असतील, अजित पवार विरुद्ध शरद पवार असतील, या दोन्ही पक्षांच्या बाबतीत निर्णायक भूमिका ही विधानसभा अध्यक्षांना आणि सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागेल. कारण जर निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर पक्ष कुणाचा, पक्ष चिन्ह कुणाचं याबद्दलची स्पष्टता देणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय जर झाला नाही तर हे देखील समीकरण बिघडू शकतं. अशाच पद्धतीनं राष्ट्रवादीकडून देखील अध्यक्षांकडे मागणी करलेली आहे काही आमदारांच्या अपात्रतेबद्दल. त्यामुळं हा जर निर्णय वेळेत झाला नाही तर यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करण्याची खूप मोठी शक्यता या निमित्तानं निर्माण होते आणि आज नेमकं यामध्ये कोर्ट कशा पद्धतीनं हस्तक्षेप करत आहे की वेळ मुदत वाढवून देते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणिता. अगदी राहुल, आपण जर पाहिलं तर याआधीही कोर्टानं राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते आणि आजही त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ही अपडेट समोर येते आहे. प्रणिता, कोर्टात एखाद्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात नाराजी असणं व्यक्त करणं असेल किंवा त्यांना फटकारणं असेल, इतकंच नाही तर त्यांना काही आदेश द्यायला भाग पाडणं असेल. मात्र एखाद्या कायदेशीर चौकटीमध्ये बसणारा किंवा कायदेशीररित्या त्याला चॅलेंज करणं हे कोर्टाला कितपत योग्य ठरणार आहे हा मुद्दा परत येतोच. कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं वारंवार सुनावून देखील, सुप्रीम कोर्टानं वारंवार ताशेरे ओढून देखील विधानसभा अध्यक्ष मात्र हालचाली करायला किंवा त्यांच्या कार्यपद्धतीत येणाऱ्या निर्णयावर फारसं आक्रमक किंवा आग्रही भूमिका घेताना दिसत नाहीयेत. किंवा अगदी आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी सोपं करून सांगायचं झालं तर विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने बघितलं की वारंवार सुनावणी झाली, वारंवार फटकारलं गेलं, मात्र तरी देखील मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं की 5 दिवसात सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र या आदेशाला फारसं मनावर हे विधानसभा अध्यक्षांनी घेतलंय असं परिस्थिती तरी सध्या पाहायला मिळत नाही आणि यामुळं आत्ताची परिस्थिती जर बघितली तर मात्र आज देखील जरी कोर्टानं फटकारलं, जरी कोर्टानं नाराजी व्यक्त केली तरी देखील यातनं काही फारसा सुधार किंवा बदल होतोय असं चित्र कोर्टात किंवा प्रत्यक्षात कामकाजाच्या पद्धतीत पाहायला मिळत नाहीये. प्रणिता.